हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ। तर आज आपला डे 7 आहे फ्री बेसिक टू ॲडव्हान्स आरीवर्क क्लासचा। आणि आपले क्लास चालू आहेत, फ्री बेसिक टू ॲडव्हान्स आरीवर्क क्लास हे आपले चालू आहेत। आणि यामध्ये आपण डे 6मध्ये व्हाईट कलरचे पर्ल आणि हे राईस मनी असो किंवा गहू मनी हे जे आहेत आपण हे लोड कसे करायचे हे पाहिले आहेत। आणि आज आपण डे 7मध्ये कट पाईप्स आणि हे जे मोती आहेत तर हे आपण पाहणार आहोत कसे लोड करायचे। याला काय म्हणतात हे मला पण नाही माहिती, मे बी याला राईस मनी म्हणत असतील। तर हे आपण आज कसे लोड करायचे हे पाहणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि स्किप करू नका, म्हणजे मी जे काही तुम्हाला छोट्या मोठ्या टिप्स देत असतील त्या तुमच्याकडून मिस होणार नाही। तर सध्या आपण बीड्स लोडिंग पाहत आहोत ऑल टाईपच्या। तर हे कंप्लीट झाल्यानंतर लवकरच आपण बाकीच्या पुढचे पण प्रोसेस म्हणजे पुढचे जे काही व्हिडिओज आहेत ते पण मी तुम्हाला लवकर टाकीन किंवा टाकण्याचा प्रयत्न करेल। त्यासाठी तुम्ही लाईक शेअर करा, कमेंट करत जा, म्हणजे मला पण थोडंसं प्रोत्साहन भेटेल हे करण्यासाठी। हे पहा, नॉर्मली ह्या असं मी टाकला आहे मोती याच्यात आणि ह्या बोटाने मी असं प्रेस करते आणि सुईने मागं ढकलून त्याच्या जवळच वरती एक स्टिच काढायचा। ऑल जे काही आहेत हे असे बीड्स वगैरे ते असेच एकच प्रकारे यांचा पूर्ण प्रकारे म्हणजे पूर्ण जे काही बीड्स आहेत त्यांचा एकच प्रकारे हे लोड करण्याचा। तर मी तुम्हाला प्रत्येक लोड करून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कसं लोड करायचं। आणि बॅकग्राऊंडचा आवाज जर येत असेल तर तो इग्नोर करा। हे पहा किती छान आले फिनिशिंग। याचे छान छान बुट्टे पण तयार करता येतात। मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये सांगेनच प्रत्येक गोष्ट कशी करायची कशी नाही। आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ज्यांना कोणाला आरीवर्क करण्याची इच्छा आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा, कारण मी जे काही पुढच्या काही दिवसांमध्ये वर्कशॉप घेणार आहे बेसिक आरीवर्कचं, म्हणजे निडल होल्ड, एंड नॉट किंवा मग थ्रेडवरती कसा घ्यायचा, फर्स्ट नॉट कशी द्यायची, बीड्स लोडिंग आणि गळ्यावरती त्याच्यावरती मार्किंग कसं करायचं, किंवा सिंपल आपल्याला घरच्या घरी जर वर्क करायचं असेल तर कसं करायचं हे मी बेसिक माहिती देणार आहे तुम्हाला। त्यामध्ये 3 दिवसाचं आपलं वर्कशॉप असणार आहे। तर ज्यांना जे कोणी इंटरेस्टेड असतील तर त्यांनी कमेंट्स करा किंवा मग इन्स्टाची मी खाली लिंक देईल त्यावरती पण मला DM केले तरी चालते। अशा प्रकारे आपले हे पण लोड करून झालेले आहेत मोती। तुम्हाला जर काही शंका येत असेल तर ते पण तुम्ही नक्कीच विचारत चला, म्हणजे मला पण थोडंसं मोटिवेशन भेटेल की आपले व्हिडिओज कोणीतरी पाहते किंवा कोणाला समोरच्याला आवडते, मला पण व्हिडिओज करायला थोडं मोटिवेशन भेटेल। तुम्हाला जर आणखी काही शिकायचं असेल तर ते पण कमेंट करून सांगा। जर काही समजत नसेल तर ते पण सांगा, मी त्यात माझ्या बोलण्याच्या किंवा सांगण्याच्या पद्धतीत अजून थोडंसं इम्प्रूव्ह करेल। तर सुरुवातीला आपल्याला एकच घ्यायचे आणि बेसिक निडलने स्टिच घ्यायचे आपल्याला। तर हे कट पाईप्स आहेत, हे कट पाईप्स आहेत, यामध्ये खूप सारे कलर भेटतात। असं आपल्याला ऑल कलर्सचे कट पाईप्स भेटतात, ते तर मी व्हाईट कलरचे घेतले। हे पण सेम तसेच, आणि मी सध्या जे वर्क करते त्याला कुठंच धागा कट करत नाही आहे, म्हणजे आता मी हे कंप्लीट केलं तर इथं धागा कट न करता एंड नॉट देऊन लगेच हा खालचा धागा इथपर्यंत आणला आणि इथून असा वरती काढून घेतला। तर तुम्ही जेव्हा वर्क करताना ब्लाऊजवरती तुम्हाला तसंच करायचं आहे, जोपर्यंत पूर्ण वर्क होत नाही तोपर्यंत आपल्याला धागा कट करायचा नाही आहे, शेवटी धागा कट करायचा आहे। हे बघा असं टाकलं, या बोटाने असं प्रेस करायचं आहे आणि सुईने मागं ढकलून असं एकदम त्याच्या जवळच आपल्याला वरती स्टिच काढायची। व्हिडिओ स्किप करत चलू नका, कारण मी छोट्या मोठ्या तुम्हाला टिप्स सांगत असते, त्या तुमच्याकडून मिस नाही होणार। आणि
तुमच्या जवळपास जर कोणाला आवडत असेल आरीवर्क करायला किंवा शिकायला, त्यांना हे व्हिडिओ नक्कीच शेअर करा, म्हणजे ते पण घरबसल्या मराठीमध्ये सोप्या पद्धतीने आरीवर्क शिकू शकतील. याच्या मी लवकरच पुढच्या बुट्टा डिझाईन्स किंवा फ्लावर डिझाईन्स किंवा आणखी काही स्टिच हे मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल. जरदोशी वगैरे, लोड स्टिच, पाणी स्टिच या सर्व प्रकारच्या. किंवा मग तुम्हाला जर काही शिकायचं असेल तर ते पण कमेंट करून सांगा, म्हणजे मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवेल. ठीक आहे. इथे मी एंड नॉट देऊन घेते. मी फक्त एवढंच थोडं थोडं भरते, म्हणजे असं नाही की तुम्ही एवढंच भरायचं, तुम्ही जास्त प्रॅक्टिस करायची आहे. तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस करताल तेवढं तुमच्यासाठीच बेटर राहील, म्हणजे तुमच्या वर्कमध्ये फिनिशिंग येईल. तर आपला डे 7चा व्हिडिओ कसा होता कमेंट करून नक्की सांगा. आणि आपण जे काही व्हिडिओज बनवत आहोत आरीवर्कचे, जर ते तुम्हाला आवडतात का, म्हणजे मी जे काही व्हिडिओज बनवते ते तुम्हाला आवडतात का हे पण कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर इच्छा असेल आरीवर्क करण्याची तर तरी पण कमेंट्स करा, म्हणजे मी तुमचे वर्कशॉप घेण्याचा प्रयत्न करेन. आणि सपोर्ट करा. थँक्यू.